नमस्कार मित्रांनो, KG टेक या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण बघतोय की आपल्याजवळ जे मोबाईल आहेत त्याची रॅम रोम जी कमी असते. त्या कमी रॅम रोममुळं काय होतं आहे की आपला मोबाईल लवकर फुल होतो आहे आणि लवकर फुल झाल्यामुळं त्यामध्ये स्टोरेज पण शिल्लक राहत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यामुळे आपला मोबाईल हँग होतो आहे, म्हणजे मोबाईल एकदम असा स्लो काम करतो आहे. तर त्यासाठी आपल्याला मोबाईलमध्ये एक असे छोटेसे असे गोष्टी आहे की ज्याची आपण सेटिंग केल्याने किंवा त्या गोष्टी आपण त्या गोष्टीची मी जी माहिती कशा प्रकारे आपलं स्टोरेज आपल्याला खाली करता येईल आणि आपला मोबाईल पण हँग होणार नाही याबद्दलची माहिती मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर ते एक छोटी अशी ट्रिक आहे, त्या ट्रिक मी आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. चला तर मी आपल्याला कोणत्या ज्या ट्रिक आहे मोबाईल रिकामा करण्यासाठी ते मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर चला आपण हा व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला मोबाईलमध्ये सेटिंग ओपन करायची. आता आपण सेटिंग ओपन केलेली. सेटिंग ओपन केल्यानंतर बघा आपल्याला स्टोरेजचा एक जो ऑप्शन आहे सेटिंगमध्ये, तर स्टोरेजचा ऑप्शन आपल्याला बघायचा आहे. तर काही मोबाईलमध्ये प्रत्येक मोबाईलमध्ये स्टोरेजचा ऑप्शन असतोच, पण काहीमध्ये तुम्हाला काय होतं आतमध्ये बी शोधणं लागतं. तर तो स्टोरेजचा ऑप्शन आपल्याला पहिला मोबाईलमधून शोधून घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, ज्यावेळेस सेटिंग ओपन करतो आपण त्यावेळेस आपल्याला एवढ्या याच्यामध्ये स्टोरेज ऑप्शन शोधायचं. आता काही याच्यामध्ये डायरेक्ट इथं वर स्टोरेज ऑप्शन दिसतो आहे. आता आपल्या याच्यात नाही आहे, तर माझ्या याच्यामध्ये स्टोरेज ऑप्शन कुठं आहे माहिती आहे का, अबाउट फोनमध्ये. इथं आपण बघू शकतो, इथं खाली इथं अबाउट फोनमध्ये माझ्या याच्यात स्टोरेज ऑप्शन आहे. तर तुम्हाला शोधण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम काय करू शकता, वर सर्च दिसतं बा, इथं बी सर्च जरी केलं तुम्ही स्टोरेज तरी पण तुम्हाला इथं स्टोरेज येऊन तुम्ही स्टोरेज सर्च करून आपण स्टोरेज ओपन करू शकता. आता बघू शकता तुम्ही माझ्यामध्ये जे स्टोरेज ऑप्शन आपण आता ओपन केलेलं आहे. आता यामध्ये बघा इथं आपल्याला कोपऱ्यात दिसतं स्टोरेज. माझ्या याच्यामध्ये 256 GB फोनची मेमरी, तर त्याच्यात यूज किती झालेली आहे 115 GB, बरोबर आहे. त्यावर आपल्याला क्लिक करायचं. आता याच्यामध्ये आपण बघू शकतो ॲप आहे, ॲपनं किती GB घेतलेली आहे, 40.7 GB. पुन्हा त्यामध्ये जे फोटो इमेज त्यानं किती घेतलेले 22.9 GB, व्हिडिओनं 25.3 GB, ऑडिओनं 86 MB. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की आपली जी मेमरी मोबाईलची ती कोणत्या ॲपनं जास्त खाल्लेली. तर ते आपल्याला ज्या ॲपने जास्त, म्हणजे ज्या फोटो, म्हणजे आपल्याला कळतं की आपल्या फोटोनं जास्त खाल्ली की व्हिडिओनं की ॲपनं. तर माझ्या 40 GBची ॲप आहे. आता त्या ॲपवर आपल्याला पहिलं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा पूर्ण ॲप आपल्या याच्यात ओपन होईल, म्हणजे दिसेल याच्यात. तर आपल्याला इथं पण कळतं आहे की कोणत्या ॲपने किती GB खाल्लेले. आता इथं बघू शकतो माझ्या याच्यात पहिलं 1 नंबरचा ऑप्शन आहे काइन मास्टर जे ॲप आहे, यानं किती घेतलेली आहे 4.38 GB. तर आपल्याला खाली कसं करायचं, त्यावर आपल्याला प्रत्येक जेवढे ॲप आहे सगळ्यावर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की इथं आपल्याला दिसते खाली कॅचे. आता याच्या मी कॅचे क्लिअर करेल होते, त्यामुळे इथं कॅचे तुम्हाला 0 दिसते. त्यानंतर आपण एक दुसरी जी ॲप ओपन करू. आता यूट्यूबचीच ॲप ओपन करू. त्याच्यामध्ये 863 MB साईज घेतलेली. आता इथं बघू शकतो. आता याच्यामध्ये कॅचे किती आहे 4.1 MBचे. ते आपल्याला क्लिअर कॅचेवर क्लिक करायचं. त्यानंतर आपले जे 4 MB अजून आता मोकळी झालेली आहे. त्यानंतर असं करून आपल्याला पूर्ण मोबाईलमध्ये जेवढे ॲप आहे पूर्णवर क्लिक करून आपल्याला
याच्यात पण 4 MBचं क्लिअर कॅचेवर क्लिक करून आपल्याला पूर्ण मोबाईलमधलं जेवढे जंक आहे तो जंक आपल्याला पूर्ण खाली करायचा आहे. आता जंक खाली केल्यानंतर प्रत्येक ॲप आपल्याला ओपन करून त्याचं जंक क्लिअर करून घ्यायचं, म्हणजे ती कॅचे क्लिअर करून घ्यायची. मग त्यामध्ये आपली पूर्ण भरपूर काही मेमरी जी आहे ती मोकळी होईल. आणि त्यानंतर काय करायचं, हा झाला पहिला एक ऑप्शन. आता त्यानंतर आपल्याला एक दुसरा ऑप्शन असा की आपल्याला जे प्ले स्टोअर आहे ज्यामधून आपण प्ले स्टोअरमधून जे आपण ॲप डाउनलोड वगैरे करतो, तर डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करून आपण ते ॲप डिलीट करून टाकतो आहे. डिलीट केल्यानंतर पण त्यानं आपली जी स्टोरेजची जागा जी गुंतलेली असते ती कशा पद्धतीने मोकळी करायची, पहिलं प्ले स्टोअरला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला वर जे सिम्बॉल दिसतो आहे क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो आहे की इथं वरी दिसतं आपलं मॅनेजवर आपल्याला क्लिक करायचं. मॅनेजवर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जेवढ्या ॲप इन्स्टॉल आहे पूर्ण आपल्याला दिसत. त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं दिस डिव्हाइस यावर आपल्याला क्लिक करायचं आणि इथं काय शोधायचं आपल्याला खाली नॉट इन्स्टॉलेड जे ॲप आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं. म्हणजे हे ॲप कोणतं आहे की आपण ज्या ॲप यूज करून आपण डिलीट केलेले ते ॲप आपल्याला दिसेल. आता आपण बघू शकता की आता ह्या ज्या एवढ्या ॲप आहे ह्या मी पहिल्या डाउनलोड करून नंतर अनइन्स्टॉल केलेलं आहे, पण तरी पण त्या ॲपनं इथं तुमची मोबाईलची जागा गुंतवलेली आहे. तर त्याला काय करायचं, आपल्याला एक एक करून सर्च करून आपल्याला पूर्ण जेवढे शोधून घ्यायचं आणि नंतर त्याला आपल्याला डिलीट करून टाकायचं, म्हणजे रिमूव्ह करून टाकायचं. तर पूर्ण रिमूव्ह केल्याने अशा पद्धतीने आपली पूर्ण मेमरी भरपूर काही खाली होऊन जाईल. धन्यवाद.